झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेच्या संस्थाचालक प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण व रत्नमाला चव्हाण यांनी पालकांनी विद्यार्थ्यांची टीसी मागितल्यावरून केलेल्या मारहाणीत पालक हभप जगन्नाथ हेंडगे महाराज यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी मयत पालकाला तात्काळ न्याय मिळावा यासाठी उखळद व पंचक्रोशीतील नागरिकांनी व गावकरी मंडळींनी आज दिनांक 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून मयत पालकाला तात्काळ न्याय देण्याची मागणी केली। मागील गुरुवारी मयत पालक हबप जगन्नाथ हेंडगे आपल्या तिसरीतील बाल्य पल्लवीची टीसी काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक निवासी शाळेत गेले असता टीसी देण्याच्या कारणावरून संस्था चालक पती पत्नी प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण व रत्नमाला चव्हाण यांनी अमानुष मारहाण केली। पालक जगन्नाथ हेंडगे यांचा जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला। याविषयी मयत हबप जगन्नाथ हेंडगे यांना न्याय मिळवून देण्यासाठी उखळद येथे पंचक्रोशीतील गावकऱ्यांची रविवारी बैठक संपन्न झाली। त्यानंतर मंगळवारी सकाळी वसमत रस्त्यावरील कृष्णा गार्डन परिसरातून मयत हबप जगन्नाथ हेंडगे महाराज यांना न्याय मिळवण्यासाठी आंदोलन काढण्यात आले। दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आंदोलन धडकले। आंदोलनाचे रूपांतर जाहीर सभेत झाले। यावेळी अनेकांनी भावना व्यक्त करत मयत हबप जगन्नाथ हेंडगे यांच्या न्यायाची मागणी केली, तसेच या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। दरम्यान आंदोलनकर्त्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांना देण्यात आले। यावेळी फरार संस्थाचालक आरोपी प्रभाकर उर्फ बाळासाहेब चव्हाण व रत्नमाला चव्हाण यांना तत्काळ अटक करावी, संस्था चालकाच्या सर्व स्थळांवर तात्काळ कारवाई करून त्या बंद कराव्यात, पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांचे तात्काळ निलंबन करावे, मयताच्या कुटुंबास 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकची आर्थिक मदत द्यावी, मयताच्या भावास शासकीय सेवेत सामावून घ्यावेत आदी प्रमुख मागण्या करण्यात आल्या। यावेळी हबप जगन्नाथ हेंडगे महाराज यांच्या मुली पल्लवी व सृष्टी, हबप अच्युत महाराज दस्तापूरकर, प्रेरणा वरपुडकर, आनंद भरोसे, सुभाष जावडे, दीपक केदार, शिवाजी भरोसे, गंगाप्रसाद आनेराव, नागसेन बेरजे, गणेश हेंडगे, भास्करराव हेंडगे, उत्तमराव हेंडगे, मोतीराम हेंडगे, गंगाधर हेंडगे, ज्ञानेश्वर जोगदंड आदींची उपस्थिती होती। या आंदोलनात उखळद व पंचक्रोशीतील महिला, पुरुष तसेच जिल्हाभरातील शिक्षणप्रेमी पालक आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। माझ्या वडिलांना न्याय मिळायलाच हवा। त्यांच्यावर जी मारहाण झाली, ज्याने मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे। मागणी केली की आज ही घटना आमच्यावरती आलेली आहे, महाराजांवरती आलेली आहे, आमच्या कुटुंबावरती आलेली आहे। याच्यानंतर ही घटना दुसरं कुठल्याही कुटुंबावरती, कुठल्याही वारकरी संप्रदाय असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, सर्वसामान्य असेल, कुणाच्याही कुटुंबावरती ही घटना होऊ नये। हे पैशाचा माज कुठंतरी शासनानं पैशाच्या माजावाल्या माणसाला रोखलं पाहिजे, जनसामान्यांचा आवाज ऐकला पाहिजे, एवढंच आमचं या म्हणणं। त्या संस्थेची शाळा, त्या जेवढ्या त्याच्या संस्था असतात, त्याचे अकाउंट असतील, सगळे सील करून त्याला थांबवलं पाहिजे। त्याची शाळेची मान्यता सुद्धा रद्द झाली पाहिजे की या शाळेमध्ये किती गैरव्यवहार होतात। दिनांक 10/7/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराजांवर चव्हाण सर यांच्या शाळेवरती हल्ला झाला। त्या हल्ल्याला आज 5 दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक केलेली नाही। आरोपीला का पूर्ण पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर अटक होणार आहे काय, हा जाब विचारण्यासाठी व आमच्या निवेदनामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज आम्ही इथे सर्वजणांनी मोर्चा काढला होता। गोबाडे साहेब सुद्धा या प्रकरणामध्ये व्हायला पाहिजे, कारण की या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस तिथं न्याय मागण्यासाठी गेलो होतो, घेण्यासाठी त्यांना फिर्याद देण्यासाठी गेलो होतो, त्या टायमाला आम्हाला 2 ते 3 वाजेपर्यंत आमची फिर्याद घेण्यात नव्हती आली। SP साहेब जेव्हा आले तेव्हा आमच्या फिर्याद घेण्यात आली।
त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की ते पीआय सुद्धा त्या प्रकरणात व्हायला पाहिजे. आमच्या समस्त गावकरी मंडळी आणि वतीने परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून लवकर अटक करण्यात यावी. कुटुंबाला आर्थिक मदत शासनातर्फे लवकरात लवकर जाहीर करावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशी नागरिकांच्या वतीने आम्ही परिवार मागणी करत आहोत शासनाला.